श्रद्धा कपूर सध्या तिच्या इठा या आगामी सिनेमामुळे चर्चेमध्ये आहे। सिनेमाच्या टीजरची झलक साऱ्यांनाच आवडली। टीजर पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे। पण चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या श्रद्धा कपूरचा हा बहुप्रतीक्षित सिनेमा आता वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। सिनेमाचा फक्त टीजरच समोर आला आणि आता थेट सिनेमाचं नाव बदलण्याचीच मागणी जोर धरू लागली आहे। सिनेमाला इठा असं नाव का दिलंय यावरून आता वाद निर्माण झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित सिनेमाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवलाय। हा शब्द वेगळा आहे आणि मूळ त्यांचं नाव जे आहे ते विठा किंवा विठाबाई अशा स्वरूपाचा नाव या सिनेमाला देण्यात यावं अशा आम्ही विनंती या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर असतील, ते या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आहेत। त्याचबरोबर या सिनेमाची निर्मिती ज्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून झाली आहे ते मेडडॉग फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे। त्यांना देखील आम्ही मेलद्वारे कळवलेलं आहे की या इठा या सिनेमाचं नाव बदलून ते विठा किंवा विठाबाई करावं, एवढे आम्ही त्यांना आमच्या राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी केली। पूर्वीच्या काळामध्ये त्या व्यक्तीचं नाव आणि व्यक्तीच्या मागे असणारं गावाचं नाव ते प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे, त्या मागचा तो हेतू आहे। आणि आमचा कुटुंबाचाही तो पाठिंबा आहे की इठा नाव न ठेवता ते एकतर विठा नारायणगावकर करा किंवा विठाबाई नारायणगावकर करा, जेणेकरून त्यांची ओळख पूर्ण देशभरात व्हावी असं आमच्या कुटुंबाचं म्हणणं आहे। नारायणगावने तमाशाला आणि तमाशा कलेच्या विकासाला मोठं योगदान दिलेलं आहे, हे नाकारता येणार नाही। त्यामुळे या चित्रपटाच्या नावातनं विठाबाईंच्या नावापुढे जे नारायणगाव असं नाव आहे त्याच्याशी छेडखानी करणं फारसं उचित नाही, ते असायलाच पाहिजे।